नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल यासंबंधीची माहिती बघणार आहोत. सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये इलेक्शन चालू आहे आणि त्यामुळे जे आहे आचारसंहिता चालू आहे. आचारसंहिता जी आहे 4 जूनपर्यंत लागू राहील आणि 4 जूनपर्यंत या ठिकाणी जे आहेत आचारसंहिता संपल्यानंतर नवीन सरकार केंद्रामध्ये स्थापन होईल आणि नवीन सरकार जे आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंबंधी एक तारीख जाहीर करण्यात येतील आणि त्या जाहीर केलेल्या तारखेमध्ये जे भारतामधील संपूर्ण राज्य आहेत त्या संपूर्ण राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हे वितरित केले जाईल. तर अशा प्रकारे बघितलं नवीन सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहे. आता हे याची जी डेडलाईन आहे 4 जूनच्या नंतर तुम्हाला जे आहेत 17वा हप्ता मिळणार आहे, कारण की 4 जुलैला निकाल असेल आणि निकाल लागल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत ते जमा होईल. कारण की नवीन सरकार येईल, त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पी एम किसानचे पैसे जे आहेत एक तारीख जाहीर करून त्यासंबंधी जे आहेत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येईल नवीन सरकारच्या माध्यमातून. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.